या सत्रामध्ये आपण फोटोव्होल्टिक सेलसाठी तापमानावर आधारित कॉन्स्टंट प्रकाशावर IV कर्व प्लॉट करणे हे शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील मुद्दे जाणून घेऊ शकाल। स्टँडर्ड टेस्ट कंडिशन किंवा STC, सोलर सिम्युलेटर उपकरणाचे वर्णन, सोलर सेलच्या वैशिष्ट्ये स्पष्ट करणे, PV मॉड्यूल व सेलवरील विविध तापमानावरील PV सेलच्या IV वैशिष्ट्यांच्या तपशिलांचे वर्णन करणे। PV मॉड्यूलच्या स्टँडर्ड टेस्ट कंडिशन बद्दल शिकण्यापासून सुरुवात करूया। प्रत्येक उत्पादक त्यांच्या मॉड्यूल्सच्या टेस्ट काही स्टँडर्ड टेस्ट कंडिशन अंतर्गत करतात। हे म्हणजे उत्पादन उद्योगांना पालन करण्यासाठीच्या नियमांचा संच असतो। सर्वसाधारणपणे STC मध्ये 25 अंश सेल्सिअस तापमानाच्या सोलर सेल, प्रति मीटर 1000 वॅटचा सोलर किरणोत्सार आणि एअर मास 1 ते 1.5 एअर मास पाथ म्हणजेच पाथची अशी लांबी जी प्रकाश सामान्य वातावरणातून कमीत कमी शक्य असलेल्या पाथ लांबीपर्यंत नेतो। एअर मास वातावरणातून जात असल्याने आणि हवा तसेच धुळीद्वारे शोषले जात असल्यामुळे प्रकाशाची ऊर्जा कमी करते। पृथ्वीच्या वातावरणातून प्रकाश किती लांब प्रवास करू शकतो याचे मोजमाप म्हणजे एअर मास होय। एक एअर मास किंवा AM1 ही पृथ्वीच्या वातावरणाची जाडी असते। जेव्हा टेरेस्ट्रियल पॉवर जनरेटिंग पॅनल्सचे वैशिष्ट्यीकरण केले जाते तेव्हा AM1.5 जवळजवळ सार्वत्रिक असते। सोलर सिम्युलेटर हा प्रकाशाचा सोर्स असतो, ज्यामध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाशासारखी मुख्यतः स्पेक्ट्रल वितरण व इंटेन्सिटी यांसारखी मोजण्यायोग्य काही वैशिष्ट्ये असतात। त्याला कृत्रिम सूर्य किंवा सनलाइट सिम्युलेटर असेही म्हटले जाते। सोलर सिम्युलेटरमध्ये सूर्याच्या सोलर स्पेक्ट्रमला मोजण्यासाठी विशेष एअर मास फिल्टर्स आणि दिवे असतात। प्रकाश संवेदनशील असलेल्या साहित्य किंवा प्रक्रियांची प्रयोगशाळेत चाचणी करण्यासाठी प्रकाशाचा स्थिर नियंत्रित सोर्स उपलब्ध करून देणे हा सोलर सिम्युलेटरचा हेतू असतो। सोलर सेल IV वैशिष्ट्ये असलेले कर्व्ज मॉड्यूल किंवा ॲरेचे विशिष्ट करंट आणि व्होल्टेज वैशिष्ट्ये दर्शवतात। तसेच ते सोलर ऊर्जेच्या रूपांतरणाची क्षमता व कार्यक्षमतेचे सविस्तर तपशीलही देते। सोलर सेलची किंवा पॅनलची विद्युत IV वैशिष्ट्ये हे उपकरणाचे आउटपुट कार्य व सोलर कार्यक्षमता ठरवण्यासाठी महत्त्वाचे असते। फोटोव्होल्टिक सोलर सेल सूर्याच्या तेजस्वी प्रकाशाचे थेट विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात। एका नेहमीच्या सिलिकॉन PV सेलचे सर्वसाधारण परिस्थितीत कसे कार्य चालते हे आलेखातून दिसते। सिंगल सोलर सेल किंवा पॅनलकडून पुरवण्यात आलेली ऊर्जा ही त्याच्या आउटपुट करंट किंवा प्रवाह आणि व्होल्टेजचे उत्पादन असते। जर गुणाकार केला तर शॉर्ट सर्किट ते ओपन सर्किटच्या स्थितीपर्यंतच्या सगळ्या व्होल्टेजसाठी दिलेल्या रेडिएशन पातळीसाठी पॉइंट टू पॉइंट पॉवर कर्व मिळतो। सोलर सेलचे ओपन सर्किट कोणत्याही लोडशी जोडले नसल्यामुळे करंट त्याच्या किमान पातळीवर म्हणजे 0 वर असेल आणि संपूर्ण सेलमध्ये व्होल्टेज त्याच्या कमाल पातळीवर असेल। त्याला सोलर सेल ओपन सर्किट व्होल्टेज किंवा VOC असे म्हणतात। दुसऱ्या टोकाला जेव्हा सोलर सेल शॉर्ट सर्किटेड असते म्हणजे त्याची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टोके एकत्र जोडलेली असतात, संपूर्ण सेलभर व्होल्टेज त्याच्या किमान पातळीवर म्हणजे 0 वर असते, पण सेलमधून वाहणारा करंट त्याच्या कमाल पातळीवर पोहोचतो। याला सोलर सेल शॉर्ट सर्किट करंट किंवा ISC असे म्हटले जाते। सोलर पॅनलचा IV कर्व येथे दिला आहे। PV पॅनल्सला वायर जोडली जाऊ शकते किंवा व्होल्टेज किंवा सोलर रचनांचे व्होल्टेज वाढवण्यासाठी किंवा विद्युत प्रवाहाची क्षमता वाढवण्यासाठी ते एकत्र एकाच सिरीजमध्ये किंवा पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये किंवा दोन्ही प्रकारे जोडले जाऊ शकतात। जर ॲरे पॅनल्स एकाच सिरीजच्या कॉम्बिनेशनमध्ये एकत्र जोडले गेले तर व्होल्टेज वाढते आणि जर पॅरलल एकत्र जोडले गेले तर करंट म्हणजे विद्युत प्रवाह वाढतो।
या विविध फोटोव्होल्टिक कॉम्बिनेशन्समुळे निर्माण झालेली वॅट्समधील विद्युत ऊर्जा ही अजूनही व्होल्टेज टाइम्स करंटचे उत्पादन असेल. मात्र जर सोलर पॅनल्स एकत्रितरित्या जोडले गेले तर उजव्या बाजूच्या वरील अँगल हा ॲरेचा नेहमी कमाल म्हणजे जास्तीत जास्त पॉवर पॉईंट असतो. आता तुम्ही शिकलेल्या संकल्पनांबद्दल तुम्हाला नेमके काय समजले आहे याची चाचणी घेऊया. हे कार्य करण्यासाठी तुम्हाला सोलर सिम्युलेटर उपकरण, थर्मामीटर आणि सोलर ऊर्जा मीटरची गरज आहे. स्थिर तीव्रतेसह सोलर PV सेलवरील 3 वेगवेगळ्या तापमानासाठी IV कर्वचा अभ्यास करणे हे तुमचे कार्य आहे. सोलर सिम्युलेटर उपकरणाला मुख्य विद्युत पुरवठ्याशी जोडा आणि स्विच ऑन करा. पूर्ण इंटेन्सिटी मिळवण्यासाठी दिव्यांचे दोन्ही इंटेन्सिटी कंट्रोल रोटरी स्विच कमाल स्थितीत सेट करा. सोलर ऊर्जा मीटर वापरून इंटेन्सिटी मोजा आणि निरीक्षण केलेल्या व्हॅल्यूची नोंद करा. खोलीचे तापमान मोजा, निरीक्षणांची नोंद करा. टेम्परेचर कंट्रोल वापरा आणि खोलीच्या तापमानापेक्षा थोडे वरील व्हॅल्यू सेट करा. कोणत्याही लोड नसलेल्या स्थिती मिळवण्यासाठी पोटेन्शिओमीटर कमालवर म्हणजे जास्तीत जास्त वर सेट करा. दर्शनी भागावर कोणत्याही लोड नसलेल्या स्थितीमध्ये सोलर सेलचा व्होल्टेज व करंट म्हणजे विद्युत प्रवाह मोजा. पोटेन्शिओमीटरला कमीत कमी दिशेने हलवा. डिस्प्लेवर पूर्ण लोड असलेल्या स्थितीमध्ये सोलर सेलचे व्होल्टेज व करंट मोजा. निरीक्षणांची नोंद करा. अजूनही हाय व्हॅल्यूवर तापमानासह वरील टप्पे पुन्हा पुन्हा करा. निरीक्षणांची नोंद करा. साधारणतः हाय आणि अति हाय टेम्परेचरच्या व्हॅल्यूसाठी आलेख काढा व तुलना करा. निरीक्षणांची नोंद करा. आता आपण फोटोव्होल्टिक सेलसाठी तापमानावर आधारित स्थिर प्रकाशावर IV कर्व प्लॉट करणे या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आत्तापर्यंत तुम्ही पुढील मुद्दे जाणून घेऊ शकला असाल. स्टँडर्ड टेस्ट कंडिशन किंवा STC, सोलर सिम्युलेटर उपकरणाचे वर्णन, सोलर सेलची वैशिष्ट्ये स्पष्ट करणे, PV मॉड्यूल व सेलवरील विविध तापमानावरील PV सेलच्या IV वैशिष्ट्यांच्या तपशिलांचे वर्णन करणे.